नमस्कार, मी संपदा. UCN विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सगळे सणवार जेव्हा सुरू होतात तेव्हा घरात अतिशय उत्साहाचं असं वातावरण असतं. गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यावर नवरात्रीकडे वाटचाल करत असतानाच मधले जे 15 दिवस असतात अतिशय महत्त्वाचे असतात, कारण त्या 15 दिवसाला आपण पितृपक्ष असं म्हणत असतो आणि आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे महत्त्वाचे असे 15 दिवस असतात. त्याचं काय महत्त्व आहे, काय म्हणून आपण हे सगळं करायचं असतं, त्याचं काय महत्त्व आहे पितृपक्षाचं, हेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या या चर्चेतनं. आणि ह्याकरता आपल्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे सनातन संस्थेच्या साधिका सौ अंजली पाध्ये यांना आणि त्याचबरोबर हिंदू जनजागृती समितीच्या सौ वैशाली परांजपे यांना. आपल्या दोघींचंही खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. आणि जसं की मी आता सुरुवातीला म्हटलं की पितृपक्ष आता सुरू होणार आहे लवकरच, आणि त्याचं काय महत्त्व आहे, का म्हणून आपण पितृपक्षाला एवढं महत्त्व देत असतो, काय आपण कार्य त्यावेळेला करायला हवीत, ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की श्राद्ध म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय महत्त्व आहे? बरोबर आहे, कारण काय आत्ताच आपण जसं सांगितलं की ह्या 15 दिवसामध्ये पितृपक्षाचं आपण विधियुक्त काहीतरी करत असतो. पण नेमकं काय येते तर आपल्या वेदांच्या मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ब्रह्मपुराणात सुद्धा त्याचा उल्लेख आहे की देश, काळ आणि स्थळ ह्यांना अनुलक्षून जे काही श्रद्धा आणि विधीपूर्वक जी क्रिया केली जाते, जे कर्म केले जातात, जे अन्नादी दान दिलं जातं, तर त्याला श्राद्ध म्हणतात. कारण आपल्याकडचे जे गेलेले लोक असतात, ज्यांना आपण मृत जे झालेले असतात ते जीव, तर त्या जीवांच्यासाठी कृतज्ञतापूर्वक म्हणून जे विधी केले जातात आणि त्यांच्या म्हणजे किती आपले वाडवडील आहेत ना, मग त्यांनी आपल्यासाठी बरंच काही केलेलं आहे आणि आज त्यांच्यामुळे आपण हयात आहोत. मग त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून त्यांना पुढची गती, सद्गती मिळण्यासाठी आपण म्हणतो ना, त्यांना सद्गती मिळाली पाहिजे. मग अशी सद्गती मिळण्यासाठी म्हणून जे श्रद्धेनी विधी केले जातात, म्हणजे श्रद्धेने जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. तर असा जो भाग आहे तर त्यांच्यासाठी परतफेड म्हणून एक कृतज्ञतापूर्वक हे सगळे विधी केले जातात आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या जे उपकार आहेत त्यांनी आपल्यावर जे केलेले आहेत उपकार, त्यांची परतफेड तर आपण नाही करू शकत, पण एक काहीतरी फुल न फुलाची पाकळी जे आपण म्हणतो तर त्यांना पुढची गती देण्यासाठी म्हणून हे श्राद्धविधी केले जातात. आणि हा हिंदू धर्माचा फार महत्त्वाचा आचार आहे हा. तर ह्याला सुद्धा वेदकाळाचा सुद्धा आधार आहे. वेदकाळामध्ये सुद्धा हे सगळं केलेलं आहे. म्हणजे कसं आहे की सर्वात पहिले ब्रह्मदेवानी त्यांचे पुत्र अत्री ऋषी यांना हा श्राद्धविधी सांगितला. त्यानंतर अत्री ऋषींनी निमी राजाला हा सांगितला विधी, आणि निमी राजानी मनूला, जो पहिला राजा आपला होऊन गेलेला, त्याला सांगितला. आणि सगळ्यात पहिले श्राद्ध जे आहे ते मनूंनी केलं, म्हणून त्याला श्राद्ध देवतासुद्धा म्हटलं जातं. मनूला, जो आपला मूळ पुरुष म्हणतो ज्याला आपण, तर हा जो श्राद्धविधी आहे तो तेव्हापासून आहे. आणि त्यानंतर सुद्धा आपण रामायण काळामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की रामाने सुद्धा जेव्हा राजा दशरथांचं म्हणजे त्यांच्या पित्याचं निधन झालेलं त्यांना कळलं, तर त्यानंतर त्यांनीसुद्धा लक्ष्मण आणि जानकीसह श्राद्धविधी केलेले आहेत. आणि तिथपासून आजपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सुद्धा आपण पाहतो की सर्वांनी हे श्रद्धापूर्वक हे कर्म केलेलं आहे. मग असं जे श्राद्ध आहे, मृत पावलेले जे असतात आपल्याकडचे लोक, तर त्यांच्यासाठी म्हणून हे श्राद्धविधी केले जातात. म्हणजे आपले आजी आजोबा, आणि भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद कृष्ण अमावस्येपर्यंत हे 15 दिवस जे असतात हे या श्राद्धविधीचे आहेत. त्या काळामध्ये हे श्राद्धविधी केले जातात. वैशालीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की श्राद्ध का करायचं आणि म्हणजे त्याचं काय महत्त्व आहे, काय म्हणजे महत्त्व आहे आणि का आपण श्राद्ध करायला हवं? बरोबर आहे. प्रतिवर्षी आपण जे श्राद्ध करतो तर तो आपल्या खरं धर्मपालनाचाच एक भाग आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तर आपल्या जन्माबरोबरच आपण 4 ऋण घेऊन येतो, म्हणजे देवऋण, ऋषी ऋण,
पितृऋण आणि समाजऋण. तरी बाकीची जी 3 ऋण आहेत ते आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने फेडत असतो, पण पितृऋणाच्या बाबतीमध्ये कुठेतरी तो भाग दुर्लक्षिला जातो. पण हे पितृऋण आपण फेडणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आता जसं आपण ऐकलं की त्या पितरांप्रती कृतज्ञता किंवा पितरांनी ते आहेत म्हणून आपण असतो आणि त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं असतं त्याच्याप्रती आपण त्यांना काहीतरी एवढ्या प्रमाणात तर करू शकत नाही, पण आपण देणं लागतो त्यांचं, तर ते आपण करायला हवं. त्यासाठी श्राद्ध पक्ष करणं हे गरजेचं आहे. आणि श्राद्धामध्ये काय असतं ना की जे मंत्रोच्चार होतात तर त्या मंत्रोच्चारांमध्ये सामर्थ्य असतं की आपल्या पितरांना पुढची गती मिळेल. आपण यज्ञांमध्ये बघतो की विशिष्ट देवतेचं आवाहन केलं जातं आणि त्या देवतेला त्यांचा हविर्भाग दिला जातो आणि मग काय होतं तर त्या देवता संतुष्ट होतात आणि मग त्या यज्ञकर्त्याला आशीर्वाद देतात, असं आपण यज्ञांमध्ये बघतो ना. मग तसंच श्राद्धामध्ये पण कसं असतं की आपण पितरांना आवाहन करत असतो आणि त्यांना हविर्भाग देतो आणि त्यामुळे मग ते आपल्यावरती संतुष्ट राहतात आणि आपल्याला संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात आणि आपले जे जीवनातले काही अडथळे असतात किंवा हे असतात ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने दूर होतात. म्हणून आपण ते श्राद्ध पक्ष करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कसं आहे की देवकार्य म्हणा किंवा पितृकार्य हे टाळू नये असं म्हटलं जातं, कारण त्यामुळे काय होतं ते जर आपण टाळलं तर आपला अभ्युदय म्हणजे व्यावहारिक उन्नती होण्यामध्ये कुठेतरी अडथळा येतो. म्हणजे एखादा मुलगा चांगला हुशार असतो पण त्याला नोकरी लागत नाही किंवा संगत बिघडते, म्हणजे असं काही ना काही कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या घरावर विघ्न येत राहतात. तर त्यासाठी आपण म्हणजे त्याच्यामागे हे कारण असू शकतं, त्याचं निवारण करण्यासाठी आपण श्राद्ध पक्ष हे योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. अंजलीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की कसं आहे की वर्षश्राद्ध आपण करतो आपल्या घरी, जर का कुणाचंही देहवासन झालं तर वर्षश्राद्ध करत असतो, पण ते केल्यानंतर सुद्धा पितृपक्षात श्राद्ध करणं आवश्यक आहे का? हां, चांगला प्रश्न आहे हा, कारण हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही एकदा तर श्राद्ध केलेलं आहे, मग आता कशाला करावं, बरोबर, असा बऱ्याच ठिकाणी प्रश्न येतो. मग अशा वेळेस आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की वर्षभरात जे आपण जे करतो, जे वर्षभरातल्या ज्या महिन्यांमध्ये ज्या तिथीला ती व्यक्ती मृत झालेली असेल तिच्यासाठी आपण जे वर्षश्राद्ध करतो ते व्यष्टी उपासना आहे, कारण तिच्याशी आपले जे फार जवळचे संबंध असतात आणि तिची आपल्यामध्ये आसक्ती पण असते त्या जीवाची, आणि म्हणून तिच्यासाठी जे केलं जातं ते व्यष्टी उपासनेचा भाग झाला. फक्त तिच्याशी संबंधित जे देवाणघेवाण आहेत ते आपले त्याच्यामध्ये फिटत असतात. ऋण फेडण्याचा भाग जो आहे, जसं आता वैशालतेंनी सांगितलं की आपल्याकडे 4 ऋण आहेत, तर ते याच्यातला जो पितृऋण भाग आहे तो, तर हे जवळच्या संबंधातल्या व्यक्तीच्या संबंधात जे आहे वर्षभराचं जे श्राद्ध करणं ते व्यष्टी उपासना, म्हणजे त्यांच्याबद्दलचे जे ऋण आहेत आपले, त्यांचे जे देवाणघेवाण आहेत ते परत फेडल्यासारखं होतं आणि त्यांना पुढची गती दिली जाते. आणि पितृपक्षामध्ये जे म्हणजे महालय श्राद्धामध्ये जे विधी केले जातात तर त्याच्यामध्ये मागच्या 2-3 पिढ्यांच्याही मागचे लोक जे त्याच्यामध्ये असतात तर त्यांच्यासाठी म्हणून ते विधी केले जातात आणि त्यांची आपल्याविषयी एवढी आसक्ती नसते, कारण आपला संबंध त्यांच्याशी आलेला नसतो, पण एक आपलं ऋण आहे, कारण त्यांच्यामुळे आज आपण आहोत. तर ते ऋणसुद्धा फेडणं, समष्टी ऋण ज्याला म्हणू शकतो आपण, तर हे समष्टी ऋण फेडण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये महालयामध्ये श्राद्ध पक्ष केले जातं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भाग कसा आहे की फक्त आपल्याच कुटुंबातले जीव असतात असं नाही आहे, तर आपल्या संपर्कात जेवढे काही लोक आलेले असतात हां, तर त्यांच्यासाठी म्हणून ते श्राद्धविधी असतात. तर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या संपर्कात येणारे आपले मित्रपरिवार आहे, आपले दूरचे नातेवाईक आहेत, शेजारी पाजारी आहेत, आपले डॉक्टर आहेत, किराणा दुकानदार आहेत, शिंपी आहे, भाजीवाले आहेत, असे समाजातले जेवढे कोणी संपर्कात आपले आलेले आहेत आणि ज्यांच्यामुळे आपल्याला सगळी मदत मिळते, ज्यांच्यामुळे आपण आपली सगळी जीवनशैली जी आहे ती सुकर आपली होत राहते, कारण प्रत्येक कार्य आपण करू शकत नाही, मग ते करतायत म्हणून आपण व्यवस्थित आपल्याला सुखसुविधा मिळत आहेत, म्हणून त्यांच्यासाठी म्हणून ते एक ऋण फेडण्याचा भाग आहे, एक समाज ऋण ज्याला म्हणतो आपण, तर तो भाग याच्यामध्ये येतो. म्हणून पितृ महालयामध्ये पितृपक्षामध्ये हे श्राद्ध केलं जातं, ते समष्टी साधना झाली, ती समष्टी उपासना म्हणता येईल आपल्याला. आणि जी वर्षश्राद्ध जेव्हा करतो ती व्यष्टी उपासना. त्यामुळे दोन्ही करणं महत्त्वाचंच आहे तितक्याही, म्हणजे ते टाळायला नको. टाळायला नको.
आणि मला वैशालीताई तुम्हाला विचारायचं आहे की आजकाल एक पद्धत जरा बदलल्यासारखं झालं आहे की असं होतं की आपण पूर्वी जसं घरात श्राद्ध करायचो किंवा हे कार्य करायचो, तर आजकाल काही जण असं करतात की त्याऐवजी ते कार्य करण्याऐवजी जे काही देणगी द्यायची असेल ते एखाद्या संस्थेला देणगी देणं किंवा हे, तर अशा पद्धतीने करणं हे योग्य की अयोग्य? अरे वा, अगदी छान प्रॅक्टिकल प्रश्न आहे. म्हणजे हा कसं आहे ना की शास्त्रीय महत्त्व श्राद्धाचं माहीत नसल्यामुळे असा विचार कुठेतरी रूढ होत चाललेला आहे. कारण श्राद्धाचं महत्त्व अध्यात्मशास्त्रीयदृष्ट्या खूप आहे. मग आपण मगाशी पितृऋणाविषयी पण ऐकलं. आणि त्याचबरोबर कसं आहे की आपण अध्यात्मशास्त्राच्या संदर्भामध्ये जर विचार केला श्राद्धाचा, तर पुरोगामीपणाच्या नावाखाली आजकाल म्हणजे ही श्रद्धा कुठेतरी दृढ होत चालली आहे. पण त्याऐवजी आपण जर शास्त्र समजून घेऊन त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या आपल्याला अनुभूती येऊ शकतात. मग कसं आहे त्याच्यामध्ये की श्राद्धविधी करण्याच्या ऐवजी तुम्ही काहीतरी छोटी पुस्तकं छापून इतरांना द्या किंवा देणगी द्या, असं जर आपण विचार केला तर आपल्याला वर्षभर आपण या गोष्टींना कुठेच आडकाठी नाही ना. आपण वर्षभरात या केव्हाही करू शकतो. हा विशिष्ट कालावधी जो आहे तो खास पितरांसाठी आहे, पितृपंधरवडा हा. तर मग इतर वर्षभर आपण ह्या सगळ्या गोष्टी करूच शकतो. मग केवळ या 15 दिवसातच असं का करायचं, असं कुठेतरी म्हणजे हिंदूंचा बुद्धिभेद केल्यासारखं असं या घटना घडत आहेत. म्हणजे तर त्या गोष्टी आपण कुठेतरी टाळून मूळ काय आहे, त्याचं अध्यात्मशास्त्रीयदृष्ट्या महत्त्व काय आहे हे समजून घेऊन त्यानुसार कृती केली तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आता कसं समजा एखादा आजारी व्यक्ती आहे, त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. मग त्याला आपण असं म्हणतो का की शस्त्रक्रिया करण्याच्या ऐवजी ऐवजी आपण पुस्तकं देऊया, असं नाही म्हणत. कारण आपल्याला माहिती आहे की याला शस्त्रक्रियेचीच गरज आहे. मग हा संबंध फक्त हिंदूंच्या धर्मरूढींशी असा का बांधला जातो, हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे एकंदरच आपण असं म्हणू शकतो की त्या कार्याचं सुद्धा काहीतरी एक आध्यात्मिक तर आहेच, पण सायंटिफिक पण त्याच्या पाठीमागची कारणं आहेत. ती जर समजून घेतली तर आपल्याला ते करणं सुद्धा असं काही गैर वाटणार नाही बहुधा, असं जर का कोणाला. म्हणजे दोन्हीचे आपली आपली महत्त्व आहे. कुठल्या संस्थेला दान करणं सुद्धा एक चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचबरोबर हे एक कार्यसुद्धा आपण जर घरात पार पाडलं तर आपली जी संस्कृती आहे ती पण जपल्या जाते आणि त्याच्यामागची जी कारणं आहेत ती पण सिद्धीस पार पडतात. मला अंजलीताई तुम्हाला विचारायचं आहे की पिंडाला कावळा शिवणं हे खूप महत्त्वाचं आपल्याकडे मानलं जातं, पण ते का? अगदी बरोबर. कारण पुष्कळ ठिकाणी आपण पाहतो की जोपर्यंत कावळा शिवत नाही पिंडाला तोपर्यंत सगळेजण त्या तिथे वाट पाहत असतात की आता कावळा येईल, मग शिवेल, आणि मग ते काव काव करून सगळ्यांना कावळ्यांना बोलावणं असा आपण भाग पाहतो. तर त्याच्यासाठी एकच आहे की कावळा जो आहे ह्याला एक दृष्टी, त्याच्या डोळ्यामध्ये कशी शक्ती असते की ज्याच्यामुळे तो लिंगदेहाला पाहू शकतो. त्या पिंड जो ठेवलेला असतो त्या पिंडाच्या ठिकाणी ज्या गेलेला जीव आहे त्याच्या लहरी त्या ठिकाणी आलेल्या असतात. आणि असं शास्त्रानुसार सांगितलेलं आहे की जोपर्यंत तो जीवात्मा त्या ठिकाणी आहे, तो जीव त्या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत कावळा तिथे जात नाही. आणि असं सांगितलं जातं की म्हणजे जोपर्यंत कावळा शिवत नाही पिंडाला तोपर्यंत त्याच्या वासना अतृप्त राहिलेल्या आहेत, असा भाग आहे. आणि जेव्हा कावळा शिवतो याचा अर्थ तो जीव तिथून निघून गेलेला आहे, मग त्याच्या वासना, त्याच्या इच्छा त्या काही राहिलेल्या असतील तर त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि म्हणूनच कावळ्यानी तिथे चोच लावलेली आहे त्याला. असं म्हणजे त्यावेळेस आपण पाहतो ना की बऱ्याच वेळा की समाजामध्ये सुद्धा आपण लोक सांगतात काही की आम्ही असं कबूल केलं आणि त्याच्यानंतर कावळा शिवला. हा, मी तेच विचारणार होती की बरेचदा असं होतं की म्हणजे आपण वाट बघत असतो की कावळा शिवेल, पण तो येतो, निघून जातो. मग प्रत्येक जण आपल्या नात्यानुसार काहीतरी जेव्हा कबुली देतं की आम्ही असं करू, तुमची ही इच्छा पूर्ण करू, तुमची ती इच्छा पूर्ण करू, किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही असं वागू, असं जे काही असेल त्यांच्याबद्दलचं जे काही असेल तर ते कबूल केल्यानंतर मग कावळा लगेच शिवतो. म्हणजे ती इच्छा तृप्त होण्याचं ते लक्षण आहे. ते मला वैशालीताई तुम्हाला विचारायचं आहे की आता आपण जसं म्हटलं की काही पद्धती बदलण्याचं आता सध्या एक सुरुवात झालेली आहे असं म्हणू शकतो. तर आपण त्याच्यात बघतो की बरेचदा असं होतं की जेव्हा श्राद्धाऐवजी आईवडिलांना तुम्ही जेव्हा ते हयात आहेत
त्यावेळेला त्यांचा सांभाळ करा. आता हा एक सूर लागायला लागलाय कुठेतरी, की तुम्ही आईवडील गेल्यावर त्यांचं खूप अगदी श्राद्ध पूजा आणि सगळं करता, तर ते न करता आईवडिलांना आधी सांभाळा, त्यांना आनंदी ठेवा हयात असताना. हा जो एक सूर लागायला लागलाय सध्या सगळ्या समाजात आपल्या, त्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे ना, की आपण जेव्हा म्हणतो आपली हिंदू संस्कृती काय सांगते, तर मातृदेवो भव पितृदेवो भव. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आईवडिलांचं श्राद्ध करा, याचा अर्थ ते हयात असताना त्यांचं काहीच करू नका, असं होतच नाही ना. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीतच फक्त असं सांगितलं आहे की आपण सगळ्यांचं करायला पाहिजे. कर्तव्यच आहे, ही पुत्राची कर्तव्य आहेत की तो आईवडील हयात आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्यायचीच आहे. पण केवळ आणि केवळ हिंदू धर्मातच सांगितलेलं आहे की ते गेल्यानंतरसुद्धा तुझी जबाबदारी आहे आणि त्यांना मुक्ती देणं, म्हणजे त्यांना पुढची गती देणं, तर हे काम पुत्राचं आहे. म्हणजे फक्त हयात असतानाच नाही, तर ते मृत पावल्यानंतरसुद्धा त्यांचं कर्तव्य पुत्राचं कर्तव्य संपत नाही, त्यांनी ते करायला हवं. हे वैशिष्ट्य आपल्या हिंदू धर्माचं. आणि हे आज याच्याऐवजी हे असं इतकं म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे, तर त्या गोष्टींना कुठेतरी आळा बसायला हवा. कारण या गोष्टी करू नये असं आपण म्हणतच नाही आहे, या गोष्टी तर करायच्याच आहेत. पण त्याबरोबर ते गेलेले जे व्यक्ती आहेत त्यांना पुढची गती मिळावी, त्यांना त्यांचा वासनाकोशातून त्यांची मुक्ती व्हावी, यासाठी आपल्याला हे पुढचे विधी करायचे आहेत. तर ते पण करणं गरजेचंच आहे. आणि हयात असताना तर आपण घ्यायलाच हवी काळजी, ते कर्तव्यच आहे पुत्राचं. हां, आणि आपलं कर्तव्य, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि त्यांचे ऋण आपण तसे फेडू शकत नाही. पण निदान ते हयात असताना त्यांना एक आनंद देऊन एक समाधानी असं सुखी आयुष्य तरी आपण आपल्याकडनं शक्य आहे तेवढं करावं असं आहे. बरोबर आहे. पण मला आता एक अंजलीताई तुम्हाला विचारायचं आहे की श्राद्ध तिथीला करावं की तारखेला, म्हणजे काय त्याचं महत्त्व आहे आणि कसं काय करावं होय? आणि समजा कुणाला तिथी माहिती नसेल तर मग त्यांनी काय करावं? नाही, तसं श्राद्ध जर पाहिलं तर आपल्या भारतीय महिन्यांचा जर आपण विचार केला तर आपले सगळे महिने तिथीप्रमाणे आहेत. तारखेप्रमाणे हा इंग्रजींचा याचा भाग झाला, तो कॅलेंडरचा भाग झाला तो. तर आपल्याकडे जे आहे ते तिथीप्रमाणे श्राद्ध, म्हणजे ज्या तिथीला ती व्यक्ती मृत झालेली असेल तर ती तिथी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वर्षश्राद्ध करायला पाहिजे. आणि पितृमहालयामध्ये सुद्धा ज्या 15 दिवस जे येतात तर प्रत्येक तिथी असते त्या दिवशी, तेव्हासुद्धा मग त्या तिथीला महालय श्राद्ध करावे. तर यासाठी सुद्धा आणि समजा जर नसेल लक्षात, आता आजकाल कसं आहे, आजकाल लोकांना नवीन याच्याप्रमाणे जर पाहिलं तर पंचांग पाहता येत नाही, तिथी लक्षात राहत नाही. मग जर ती इंग्रजी पंचांगानुसार तारीख जर आपण गुरुजींना विचारली की त्या तारखेला कोणती तिथी होती, असं जर गुरुजींची मदत घेतली आपण तर ते सांगू शकतात. आणि पितृमहालयामध्ये सुद्धा त्या तिथीला महालय श्राद्ध करू शकतात. पण समजा असं असेल की कोणाकडे जसं पूर्वी आपल्या आजी आजोबांपर्यंत जरा तरी आपल्याला माहिती असतं, त्याच्या आधी किंवा अशा ज्या तिथी आपल्याला माहिती नसतील समजा, तर मग अशा वेळेला काय करावं? तर अशा वेळेस सर्वपित्री अमावस्या ही शेवटची तिथी जी असते, तर या तिथीला सगळ्यांचं श्राद्ध आपल्याला करता येतं. ज्यांच्या तिथी माहीत नाही आपल्याला, तर अशा लोकांचं श्राद्ध आपण तेव्हा करू शकतो. यालाच जोडून मी एक अजून सांगू इच्छिन की समजा पुत्र करतो आहे तर तो त्याच्या वडिलांचं करतो आणि महालय श्राद्धाच्या वेळेला त्याच्या वडिलांचे पुढचे 3 पिढ्या, म्हणजे आधीच्या 3 पिढ्या त्या येत असतात. म्हणजे त्याला त्याच्या आजोबांचं वेगळं करायचं असतं श्राद्ध, असं नाही आहे. म्हणजे जे आपण 2-3 पिढ्यांपूर्वीचं आपल्याला माहीत नसणार हे स्वाभाविक आहे. म्हणजे तर आपण जेव्हा वडिलांचं श्राद्ध करतो एखादा पुत्र, तर त्या याच्यात त्याच्या पुढच्या 3 पिढ्या येतच असतात. म्हणजे त्याचं आजोबांचं वेगळं करायची गरज नाही आहे. म्हणजे एकंदर 4 पिढ्यांचं ते एका वेळेला श्राद्ध होत असतं. हां, तर हे महालय श्राद्धाचं वैशिष्ट्य आहे. आता बरेच ठिकाणी असं झालं आहे की आर्थिक जी स्थिती आहे ती खूप खालावलेली आहे. प्रत्येकच घरी काही ना काही प्रॉब्लेम्स आणि हे राहिले आहेत. तर अशा वेळेला सुद्धा की जिथे आपण आर्थिकरित्या पण बांधिलकी आलेली आहे आपल्याला कुठेतरी, तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? तर तोच भाग महत्त्वाचा आहे की अशा संकट काळामध्ये सुद्धा, म्हणजे याला आपण आपद्धर्म म्हणतो, आपद्धर्म साधना अशी म्हटलं जाते याला. तर ह्याच्यासुद्धा आपण एक तर आता सांगितलं जसं आमश्राद्ध, म्हणजे एका तबकामध्ये जे काही धान्य आपल्याला द्यायचं आहे ते धान्य, दक्षिणा, विडा, सुपारी आणि जे काही आपल्याला अर्पण करायचं आहे हे सगळं एका तबकामध्ये देऊन ठेवून एका पुरोहिताला देऊ शकतो आपण नेऊन.
किंवा वेद पाठशाळेमध्ये देऊ शकतो किंवा एखाद्या संतांच्या ठिकाणी आपण देऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे हिरण्यश्राद्धसुद्धा जे आहे तर त्याच्यासुद्धा असंच आहे की आपल्याला जेवढं द्रव्य द्यायचं आहे ती द्रव्य देऊन त्याच्यामध्ये अजून जे काही आपल्याला वस्तू पण द्यायच्या आहेत त्या सगळ्या एका तबकात घालून ते पुरोहिताला, वेदपाठशाळेला किंवा संतांच्या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर हेही नाही करू शकलो, समजा तेवढंही आपले शक्य नाही आहे, तर मग गाईला गोग्रास देऊ शकतो. गाईच्या चाऱ्याची व्यवस्था जर आपण एखाद्या दिवसाची किंवा एखाद्या वेळेची सुद्धा किंवा छोटासा भाग जो आहे तिच्या खाण्याचा तो आपण जर करू शकलो तर तो पण आपण या ठिकाणी पर्याय म्हणून करू शकतो. त्यानंतर समजा हेही नाही शक्य आपल्याला, तर एखाद्या आध्यात्मिक जिथे धर्मकार्य होत आहे, जिथे आध्यात्मिकरित्या काहीतरी कार्य केलं जातं आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण अर्पण देऊ शकतो. त्या ठिकाणी अगदी शेवटचा पर्याय. त्याच्याही पलीकडे अजून आहे आपल्याकडे, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये इतकी व्यवस्था सुंदर केलेली आहे की एकही व्यक्ती असा नाही म्हणू शकत की मी श्राद्ध नाही करू शकलो. ज्याची अगदी अन्नान्न दशा आहे की जो स्वतःच्या पोटापाण्यासाठी सुद्धा काहीही करू शकत नाही आहे, एक वेळेचं अन्नसुद्धा तो मिळवू शकत नाही आहे, तर अशा व्यक्तीला सुद्धा जर श्राद्ध करायचं असेल आपल्या पितरांचं, तर ती व्यक्तीसुद्धा एखाद्या निर्जन स्थळी जाऊन त्या ठिकाणी हात वर करून आपल्या पितरांना उद्देशून, दत्तगुरूंना उद्देशून प्रार्थना करू शकतो की हे पितरांनो, मला तुमचं श्राद्ध करायचं आहे पण मी असमर्थ आहे, मी स्वतःच अन्नान्न दशाला लागलेलो आहे, माझ्याजवळ काहीही नाही आहे, मी अगदी असमर्थ आहे, पण मला तुमचं श्राद्ध करून तुम्हाला पुढची गती द्यायची आहे, तर तेव्हा माझी ही प्रार्थना स्वीकार करा आणि तुम्ही हेच माझं तुमच्यासाठी केलेलं श्राद्ध कर्म समजून मला आशीर्वाद द्या, अशी पण व्यवस्था आहे. आणि मग दत्तगुरूंना प्रार्थना पण, कारण दत्तगुरू ही देवता जी आहे ही पितरांना पुढची गती देणारी देवता आहे, म्हणून त्यांनासुद्धा प्रार्थना की हे दत्तगुरू आपणच मला सहाय्य करा आणि माझ्या पितरांना पुढची गती द्या, अशी प्रार्थना त्यांच्या चरणी आपण करू शकतो. म्हणजे हा अगदी शेवटचा पर्याय आहे, पण ती सुद्धा व्यवस्था आपल्या हिंदू धर्मामध्ये केलेली आहे. म्हणजे एकंदरच काय की फक्त मनापासून एक इच्छा मनापासून. हवी करण्याची अगदी. पर्याय आपल्याकडे सहजरित्या उपलब्ध आहेत. आता वैशालीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की पितृदोष म्हणजे नेमकं काय आणि याची काय लक्षणं असतात? हां, चालेल. आता पितृदोष म्हणजे कसं ना, की आपल्याला बरेचदा आपल्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी येतात, म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित असतं पण आपण बुद्धीने त्याचा कितीही विचार केला तरी आपल्या लक्षात येत नाही की यामागे नेमकं काय कारण आहे. तर अशा वेळेला ते कारण पितृदोष असू शकतो. मग आता इथून एक उपप्रश्न येतो की माझे पितर आहेत, मग ते मला का त्रास देतील, कारण ते तर मला आशीर्वाद द्यायला हवे. म्हणजे आपण आई, आजी, आजोबा हे जे सगळे म्हणतो ते तर आशीर्वादच देणार. पण कसं असतं की व्यक्ती हयात असताना तिच्या अनेक इच्छा आकांक्षा असतात, मग जेव्हा ती मृत पावते तेव्हा त्या आशा आकांक्षा संपल्यात असं नसतं, तर ती तशीच त्या घेऊन जाते आणि मग तिचा ताबा कदाचित वाईट शक्ती मिळवू शकतात असंही होतं. किंवा मग दुसरा भाग असा असू शकतो की तो लिंगदेह जो आहे तो कुठेतरी भटकत असतो आणि मग तो भटकत आहे तर त्याला जी मुक्ती देणार आहे ते त्याचे वारसदारच देणार आहेत. आणि मग जेव्हा अशा काहीतरी आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात तेव्हा आपण सहजपणे एखाद्या पुरोहितांना विचारतो, ज्योतिषींना विचारतो की असं असं का होतं आहे माझ्या जीवनामध्ये. तर आपण याच्यात पत्रिकेमध्ये बरेचदा पितृदोष आहे असं सांगितलं जातं. तर त्याच्यामागे म्हणजे हे कारण असतं की त्यांच्या कुठेतरी अतृप्त इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्याचं माध्यम आपण असतो. म्हणजे पुढची पिढी ही ते माध्यम असते आणि त्या माध्यमातून त्यांचे दोष निवारणासाठी म्हणून ते आपल्याला जीवनामध्ये एखाद्या वेळेला अडथळे येऊ शकतात. म्हणजे असंही होऊ शकतं का की जसं आपल्या आधीच्या काही पिढ्या असतील आणि त्यांनी हे जर का कार्य केले नसतील तर त्यामुळे येणाऱ्या पिढीला किंवा आता हयात असलेल्या पिढीला सुद्धा याचा अगदी असं होऊ शकतं, कारण की त्या मधल्या काळात झालेलेच नाही आहे, मग त्यांना पण तृप्त ते नाहीच झालेले ना. मग शेवटी यांना असं की आता हा करतो आहे, तर मग आपण जे म्हटलं की महालयामध्ये आपण आधीच्या पिढ्यांचं पण श्राद्ध करतो, म्हणजे ते पण तृप्त होत असतात. तर ती एक आपल्याकडून अपेक्षा असते आपल्या पितरांची. तर अगदी म्हणजे नाही झालेले आहेत आधीच्या पिढ्यांमध्ये सुद्धा, तर ते सुद्धा या माध्यमातून आपण त्यांचं तृप्त त्यांना करू शकतो. आता आपण बघितलं की वैशालीताईंनी जसं सांगितलं की आपण जर का काही कार्य करण्यात चुकलो तर का मग तो पितृदोष म्हणून
आपल्याला पुढे ते भोगावं लागतं असं म्हणू शकतं, कारण की अडथळे येत असतात कुठेतरी. तर मला अंजलीताई तुम्ही सांगा की पितृदोष निवारण जर करायचं असेल तर काय आपण त्याच्याकरता करायला हवं? त्यासाठी मुळात म्हणजे पहिली गोष्ट काय, जसं सांगितलं की पितृदोषाची लक्षणं काय आहेत, तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक मुद्दा अजून आहे की जे काही आपण आज जे काही कर्म केलेली असतील किंवा चुकलेलं असेल आपल्या हातून, तर त्याचे परिणाम तिसऱ्या पिढीला मात्र भोगावे लागतात. हे शास्त्रवचन आहे. तर तिसऱ्या पिढीपर्यंत ते जातं, म्हणजे पितरांच्या दोषामुळे तिसऱ्या पिढीला त्रास होत असतो. मग ह्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे उपाय सांगितलेले आहेत की जसं पितरांना गती मिळण्यासाठी नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध असं सांगितलं जातं. मग ते गुरुजी आपल्याला सांगतात आपल्या पत्रिकेनुसार, किंवा आपण जर काही त्रास सांगितले त्यांना की आमच्याकडे असे त्रास होत आहेत, तर ते सांगतात मग की आपल्याला काय करायचं आहे. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येकाने जे काही आपल्याला पितरांसाठी करायचं आहे, तर त्यामध्ये दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा 1 भाग जो आहे हा खर्च करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये. मग असं शास्त्राप्रमाणे सुद्धा सांगितलेलं आहे. मग आपल्या ज्या शक्तीनुसार आपण जो खर्च करतो आहे, मग त्याच्यातून जर त्यांची त्या प्रेतत्व म्हणतो ज्याला आपण, की त्या योनीतून सुटका नसेल झाली, तर मग त्यासाठी सुद्धा पुढचा अजून विधी आहे की म्हणजे लिंगदेहाला गती न मिळणं किंवा त्यांना पुढची गती न मिळणं, म्हणजे अशा प्रकारे आपली पुढची जी पिढी यायची असते, म्हणजे संततीला सुद्धा प्रतिबंध घालतं आपण, जे हे आपले जे चुकीचे कर्म झालेले असतात त्याच्यामुळे पुढच्या जी संतती आपली येणार असते त्याला सुद्धा अटकाव निर्माण होतो. मग बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो ना की त्यांना मूलबाळ नाही, किंवा मुलं झाली तरी जसं मगाशी लक्षणं सांगितली की अपंगत्व येतं किंवा मतिमंद किंवा अजून आर्थिक चणचण आहे, अशा पद्धतीने वेगवेगळे त्रास होत राहतात. नागाची हत्या झाली असेल काही आपली पूर्वजांच्या माध्यमातून, तर नारायण नागबळी जो सांगितला जातो तो पण त्याच्यासाठी एक उपाय आहे. असं म्हणजे दोषाच्या हे जेवढे दोष आहेत तर हे दोषाच्या निवारणासाठी हे सगळे उपाय सांगितलेले आहेत. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन पितरांना उद्देशून जे कर्म केलं जातं तो सुद्धा त्याच्यावर उपाय आहे. त्रिपिंडी श्राद्ध ज्याला म्हणतो आपण, तर त्यांना पुढची गती देण्यासाठी, म्हणजे कुळातील लोकांना जे पीडा देणाऱ्या पितरांना, म्हणजे त्रास देणारे जे आहेत, ज्यांच्या वासना अतृप्त राहिलेल्या आहेत आणि ते आपल्या जीवनात अडथळे निर्माण करतायत, आपल्या साधनेमध्ये म्हणा, आपल्या व्यावहारिक प्रगतीमध्ये म्हणा, असे अडथळे निर्माण की आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या ठिकाणी यश मिळत नाही. बरोबर. मग अशा वेळी त्यांच्यासाठी हे जे आपण विधी आता पाहिले की नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध हे सगळं करणं आणि आपल्या उत्पन्नाचा 10% भाग अर्पण करणं, हा सुद्धा भाग आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला श्री दत्तगुरू यांची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण दत्तगुरूंच्याकडे ती जबाबदारी आहे की गेलेल्या लोकांना पुढची गती देणं हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं. म्हणून मग त्यांची उपासना करून, त्यांचा नामजप करून, मग त्यांच्या नामजपसुद्धा कशा पद्धतीने करायचा, कारण दत्ताचे वेगवेगळे नामजप आहेत, मग त्यांच्या साठीसुद्धा उपासना जी कशी करायची, तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे त्यांचा नामजप करून, मग ते त्रासाप्रमाणे आपल्याकडे समजा मंद त्रास असेल, समजा कमी, एखाद्याकडे कमी त्रास असतात, एखाद्याकडे मध्यम स्वरूपाचे त्रास असतात, एखाद्याकडे तीव्र स्वरूपाचे त्रास असतात. तर कमी स्वरूपाचे त्रास असतील तर त्यांनी 1 तास किंवा 2 तास दत्ताचा नामजप करायला हवा. ज्यांच्याकडे मध्यम स्वरूपाचे त्रास आहेत त्यांनी 2 ते 3 तास करायला हवं. ज्यांच्याकडे तीव्र स्वरूपाचे आहेत त्यांनी 4 ते 6 तास हा नामजप करायला पाहिजे. बरं, मला एक असं विचारायचं आहे की पूर्वी आपली सगळ्यांची एकत्र कुटुंब पद्धती होती, आता आपण विभक्त कुटुंब बघत असतो. तर अशा वेळेला पूर्वी म्हणजे किंवा इवन आत्तासुद्धा जर का एक कुटुंब असेल तर तिथे मोठा मुलगा जो असतो कुटुंबातला तो आपल्या पितरांचे सगळे कार्य हे करत असतो. पण जर का विभक्त कुटुंब असेल तर अशा वेळेला प्रत्येक मुलांनी आपल्या आपल्या घरी श्राद्ध करणं योग्य किंवा काय करावं त्यांनी अशा वेळेला? यासाठी पण आपल्या धर्मशास्त्रामध्ये सगळी सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे तर त्याच्यात कसं आहे ना की एका ठिकाणी सगळेजण येऊन जर करू शकत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे
त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं करायचं असं आहे. पण अगदी काही अडचणींमुळे खूप लांब आहे एखादा मुलगा, तर तो वेगळं पण त्यांचं वडिलांचं श्राद्ध किंवा आईचं श्राद्ध करू शकतो. म्हणजे असं ज्यांची चूल वेगळी आहे किंवा कुठल्याही कारणाने ते विभक्त आहेत, तर त्यांना श्राद्ध करण्याचा अधिकार शास्त्रानुसार दिलेला आहे. त्याच्यामुळे ते पण वेगवेगळे प्रत्येकजण आपल्या घरी करू शकतो. पण आता एक आणखीन प्रश्न असा की आजकाल बरेच ठिकाणी आपण बघतो की फक्त मुली असतात घरात, मुलगा नसतो, दोघी बहिणी असतात, चौघी बहिणी असतात असं, किंवा काही कारणास्तव एखाद्याचं म्हणजे देहावसन झालं आणि त्यांचा मुलगा येऊ शकला नाही किंवा असं काही असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीची मुलगी, पत्नी, आई म्हणजे एकंदरच काय तर स्त्री ही हे सगळे कार्य करू शकते का? हो, ती व्यवस्था सुद्धा आपल्या धर्मशास्त्रामध्ये आहे. आता पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं, वेदकाळामध्ये किंवा त्याच्याही नंतरच्या थोड्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तर पूर्वी मुलीच्या सुद्धा मुंजी व्हायच्या पूर्वीच्या काळी, आणि त्यांना सगळे अधिकार मुलांप्रमाणे होते. पण नंतर मग काळ बदलला, परकी आक्रमण झाली, स्त्रियांना धोके निर्माण झाले आणि त्याच्यामुळे आपली समाज व्यवस्था बदलली आणि मुलींना घराबाहेर पडणं किंवा हे सगळं करणं हे दुरापास्त व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे आपल्याकडची ती व्यवस्था सगळी मागे पडली. पण आजही काही ठिकाणी आपण पाहतो की काही जे पुरोहित असतात ते मुलींकडून करून घेतात आणि त्यांना त्या विधीप्रमाणे त्यांना ते करायला सांगतात आणि करून घेतात त्यांच्याकडून, आणि आहे अशी व्यवस्था. आणि कोणी नसेल तर आपले जे जवळचे नातेवाईक असतात तर ते सुद्धा करू शकतात. पुतणे आहे, भाचा आहे, अजून जे आत्याकडचे वगैरे असे कोणीही जे आहे ते श्राद्ध जवळचे नातेवाईक पहिल्यांदा पाहतात आणि त्याच्यानंतर मग अजून जे त्याच्यानंतरचे क्रमवार जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे करू शकतो. इवन मुलीचा मुलगा समजा असेल तर तो सुद्धा, नातूसुद्धा आपल्या आजी आजोबांचं श्राद्ध करू शकतो. मग त्याच्यासाठी आता बऱ्याच वेळा ठिकाणी कसं बंधन सांगितलं जातं की त्याचे आईवडील जिवंत आहेत, मग तो कसं श्राद्ध करणार असं पण सांगितलं जातं. पण त्याला तसं बंधन नाही आहे. नातू जो आहे तो आपल्या आजी आजोबांचं श्राद्ध करू शकतो. आता मला अंजलीताई तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की गुरुदेव दत्तांचं आपण नामस्मरण करायला हवं, तर त्याविषयी जाता जाता आमच्या सर्व प्रेक्षकांना की हे नामस्मरण करावं, तर हे नामस्मरण कसं करावं आणि त्याची काही एक विशिष्ट पद्धत आहे का? नामस्मरणासाठी अशी विशिष्ट पद्धत नाही. त्याला शौच अशौचाचं बंधन नाही, त्याला स्थळ काळ वेळेचं बंधन नाही, त्याला कुठलंही बंधन नाही आहे. हा नामजप कोणीही कोणत्याही वयामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये करू शकतो. म्हणजे असं लक्षात घ्यायला पाहिजे की हे 24 तास 18 काळ, जितके श्वास तितके नाम असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. तर तशा पद्धतीने आपण नामजप सातत्याने करू शकतो. आणि या पितृपक्षामध्ये दत्तगुरूंचा नामजप जर जास्तीत जास्त केला तर पितरांसाठी ते जास्ती चांगलं, आणि आपल्या जे त्यांना सद्गती मिळण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो आहे, तर आपण श्राद्ध पक्ष तर एका दिवशी करणार, पण दत्तगुरूंचा नामजप जर आपण सतत करत राहिलो तर रोजचं तर्पण एक त्या पितरांसाठी केलं जातं. म्हणजे एक प्रकारे हे तर्पण सुद्धा होतं याच्यातून. तर तो सुद्धा नामजप कसा करायचा आहे, अगदी शांतपणे प्रसन्न चित्ताने भगवंताला स्मरून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे नामजप करायचा आहे. त्याला ओम नाही लावायचा आहे, नमः नाही लावायचं आहे, काहीच नाही. फक्त ही, कारण ह्या शब्दांमध्येच ही शक्ती आहे. दत्तगुरूचे इतर नामजप जर आपण पाहिले तर श्री गुरुदेव दत्त म्हणताना आपल्याला असं जाणवतं की आपल्या मागे कोणीतरी उभा आहे, कुठला तरी आधार आपल्याला आलेला आहे, शक्ती आलेली आपल्यामध्ये, आणि त्या आधाराच्या बळावर आपण सगळे कर्म करत राहतो आणि निर्भीडपणे करत राहतो. अगदी आपल्याला कुठलीही चिंता राहत नाही, कारण दत्तगुरू सांभाळणारी आहे. खूप छान. आणि आपण दोघेजणी इथे आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकरता इतकं छान तुम्ही पितृपंधरवड्याबद्दल सगळी माहिती दिली, शास्त्रोक्त सगळी माहिती. कारण की फक्त हे 15 दिवस महत्त्वाचे आहेत एवढंच माहिती असणं नाही, तर त्याचं काय महत्त्व आहे आणि ते का करायला हवं हे इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलं. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.